दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मुला-मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह या नाशिकच्या संस्थेतर्फे मागील अनेक वर्षांपासून बालविकासाचे कार्य सुरू आहे। निराधार मुला-मुलींच्या विकासासाठी ही संस्था अनेक वर्षांपासून झटते। आज या संस्थेसाठी एक महत्त्वाचा दिवस। येथे राहणाऱ्या मुलांचे संगोपन करण्यासाठी लोकवर्गणीतून 2 हॉल आणि 1 कार्यालयाची उभारणी पूर्ण झाली आहे आणि त्याचा उद्घाटन समारंभ आज पार पडलाय। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जयवंत जाधव, बाल हक्क आयोग सदस्य सायली पालखेडकर, विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले आदी मान्यवर उपस्थित होते। ही संस्था 6 वर्षापासून ते 18 वर्षीय मुलामुलींच्या देखभालीचं काम करते। संस्थेला जागेची मर्यादा येत असल्याने लोकवर्गणीतून 1,15,00,000 रुपये खर्चून येथे 2 हॉल आणि 1 कार्यालय उभारण्यात आले। या सर्व मुलांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांची हमी घेण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आल्या। यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। दादा, आपण गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी पाठपुरावा करत होतात। मला नेहमी विचारायचे तुम्ही नाशिकला कधी येणार, नाशिकला कधी येणार। मला असं वाटायचं कदाचित त्यांना घरी जेवायला बोलवायचं असेल म्हणून ते विचारत असतील, पण शेवटी 3 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे येण्यापेक्षा आपण या बालगृहाला भेट द्यावी आणि या कार्यक्रमासाठी आपण वेळ द्यावा हे जास्त अधिकचं महत्त्वाचं असल्यामुळे मी दर आठवड्याला आपल्याला फोन लावून विचारत होते। आणि खरंच खऱ्या अर्थाने एक अतिशय कौतुकास्पद बाब आहे की लोकवर्गणीतून जवळपास 1,15,00,000 आपण इतकी लोकवर्गणी सर्वांच्या स्वइच्छेने त्या ठिकाणी एकत्रित करून 2 स्वतंत्र हॉल चांगल्या पद्धतीचा आहे। तसेच मुला-मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह या नाशिकच्या संस्थेचे सचिव चंदूलाल शहा यांनी या संस्थेचे कार्य विशद केले। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे निरीक्षण आणि बालगृह गेले 79 वर्ष या ठिकाणी बाल कल्याणाचं काम करीत आहे। आपल्याकडे अनाथ, निराधार, निराश्रित किंवा हरवलेल्या मुलांची व्यवस्था या ठिकाणी आहे। 6 ते 18 असं आमचं वयोगट आहे आणि या वयोगटातल्या मुलांचं चांगल्या पद्धतीने शिक्षण व्हावं, त्यांना चांगले संस्कार मिळावे, त्यांचं चांगलं पुनर्वसन व्हावं अशा प्रकारचं काम ही संस्था गेले 79 वर्ष या ठिकाणी करीत आहे। शासनाचा पूर्वी असा एक नियम होता की अशा ज्या ठिकाणी संस्था आहेत त्या संस्थांमधल्या एका मुलासाठी 40 स्क्वेअर फूट जागा बांधलेली असलेली आवश्यक होती आणि त्यामुळे माझ्याकडे 50 मुलं आणि 50 मुली अशा 100 जणांची व्यवस्था या ठिकाणी होती। परंतु शासनाने 3 वर्षापूर्वी निर्णय बदलला आणि 40च्या ऐवजी 175 स्क्वेअर फूट एवढी जागा आपल्याला बंधनकारक केली आणि त्याच्यामुळे अनेक मुलांचा प्रवेश या ठिकाणी अडचणीचा ठरला आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या ठिकाणी काही इमारत काही बांधता आली आणि म्हणून आम्ही लोकांना आवाहन केलं आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 1,15,00,000 रुपये खर्च करून आपण 2200 स्क्वेअर फुटाचा मुलांसाठी, 2200 स्क्वेअर फुटाचा मुलींसाठी असे 2 हॉल आणि त्याचबरोबर आपण आता जिथे उभे आहोत ते आमचं संस्थेचं कार्यालय हे सगळं बांधकाम आपण हे लोकवर्गणीतून केलं। लोकांनी आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची देखील उपस्थिती लाभली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।